ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज बांधवाकडून आज दिनांक 19 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंबड येथे बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। ओबीसी आरक्षण वाचवावे म्हणून लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केले। आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि जोपर्यंत सरकार लेखी स्वरूपाचे आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार हाके यांनी केलाय। आजचा 7वा दिवस असून हाके यांची तब्येत खालावत चालली आहे, मात्र सरकार याबाबत निर्णय घेत नाहीये। यामुळे हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधवांकडून अंबड बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला चांगला प्रतिसाद बघावयास मिळाला। यावेळी अंबड येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन ओबीसी बांधवांनी निषेध व्यक्त केलाय। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमर रहे पुणे साहेब, अमर रहे। मागच्या 7 दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी वडीगोद्री या ठिकाणी आपले ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके त्याचबरोबर नवनाथ वाघमारे हे प्राणांतिक उपोषणासाठी मागच्या 7 दिवसापासून बसलेले। आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करतो, तुमच्या मार्फत प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना आणि कलेक्टर साहेबांना हे कळवा। या ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहेत। आज आमचे जे दोन्ही नेते उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेले त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि याकडे सरकारनं गंभीरपणे पाहिलं पाहिजे। तिथूनच हाकेच्या अंतरावर जे दुसरं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाचे सगळे लाड शासनानं पुरवले, सगळे मंत्री संत्री तिथं गेले, पण आमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी जर मंत्री संत्री भेट देत नाहीत आणि मुख्यमंत्री दखल घेत नाहीत याची तीव्र नाराजी ओबीसी समाजामध्ये आहे। आणि आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करतो की तुमच्या माध्यमातून साहेब तुम्ही या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचाव्या, यासाठी हा सकल ओबीसी समाज तिथं या ठिकाणी तहसीलला निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि याच निमित्ताने आम्ही आज अंबड बंदची हाक पुकारलेली आहे आणि आज अंबड शहर दिवसभर बंद राहणार आहे। आणि इथून पुढेही जर प्रशासनाने दखल नाही घेतली आणि नवनाथ आबा आणि हाके साहेब यांच्या जीविताचं काही बरं वाईट झालं तर याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील, मुख्यमंत्र्याची राहील, हेच या ठिकाणी मी मानतो। आणि शासनाने लवकरात लवकर ओबीसींना न्याय द्यावा आणि ओबीसीचाही शासनानं विचार करावा। ओबीसी न्यायासाठी झगडतोय आणि ओबीसीचा आवाज कुणी दाबण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी यानंतर सहन करणार नाही। ओबीसी आपली घुसखोरी सहन करणार नाही। ओबीसी मध्ये जर कोणी घुसखोरी केली तर ती घुसखोरी आम्ही हाणून पाडू, एवढंच या निमित्ताने सांगतो। एकच पर्व